पुण्यातल्या कोंढव्यामधून एक मोठी बातमी आहे। कोंढवा परिसरात एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं। कोंढवा परिसरात काल रात्री सर्च ऑपरेशन करण्यात आलं। एटीएसनी ही कारवाई केली। एटीएस आणि पुणे पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई होती। काही संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय अशी माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, काय उद्देश एटीएस आणि पुणे पोलिसांच्या या एकत्रित ऑपरेशनचा, काय अपडेट? सुवर्णा, खरं तर काल रात्रीपासून एटीएस आणि पुणे पोलिसांकडून पुण्यातल्या कोंढवा परिसरात ही संयुक्त सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि यामध्ये जवळपास 3 जणांना चौकशीसाठी एटीएस कडून ताब्यात घेण्यात आले असल्याची देखील प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे। 300 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि एटीएसचे अधिकारी असं मिळून हे सर्च ऑपरेशन कोंढवा परिसरात सुरू आहे। या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय। आपल्याला माहिती आहे की मागच्या काही वर्षांपासून या कोंढवा परिसरात इसिस मॉड्यूलचे किंवा इतर संघटनांचे, ज्या संघटना बॅन आहेत, ज्या अतिरेकी संबंधित संघटना आहेत, अशा संघटनांचे अनेक जण जे आहे ते आढळून आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या सगळ्या परिसरात काही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी हे सर्च ऑपरेशन काल रात्रीपासून सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते समोर आहे। कोंढवा परिसरात संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर 15 ते 18 संशयितांचा शोध घेणं एटीएस साठी गरजेचं होतं। राज्यभरात आजपासून काही दिवसांनंतर देखील हे सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात येणार आहे। जवळपास 18 संशयितांची नावं ही गुप्तचर विभागाने एटीएसला दिली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या 18 संशयितांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पुण्यातल्या या कोंढवा परिसरात हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित।